निवडणूक आयोगाकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटण्यास नकार देण्यात आलाय। फक्त 2च प्रतिनिधी यांना भेटण्याची परवानगी मिळालेली आहे। 2 लोक नाही तर सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींना भेटा अशी देसाईंनी मागणी केली आहे। भेट द्यायची असेल तर सर्वांना भेट द्या, शिष्टमंडळाने ही मागणी केलेली आहे। निवडणूक आयोगामध्ये शिष्टमंडळाने ठिय्या मांडलेला आहे। तर खरं तर काल निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलेले होते। मात्र त्यावेळेस ते बराच वेळ ताटकळत होते आणि त्यांना आज भेटीची वेळ दिली, त्यामुळे संपूर्ण शिष्टमंडळ भेटीसाठी गेलं। मात्र निवडणूक आयोगाने संपूर्ण शिष्टमंडळाला भेटण्यास नकार दिलाय। केवळ दोघांनाच भेटू शकतो अशी परवानगी दिलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत। उर्वशी, संपूर्ण शिष्टमंडळ आता निवडणूक आयोगाची भेट होण्याची वाट पाहत आहे। काय नेमकं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि या सर्व शिष्टमंडळाचं देखील काय म्हणणं आहे? नक्कीच, खरं तर आपण बघितलं तर शिष्टमंडळात मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, काँग्रेसकडून अतुल लोंढे आणि तसंच शरद पवार NCPकडून राजीव झा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे शिष्टमंडळाकडून हे शिष्टमंडळ उपस्थित आहे। मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगितलं जात आहे की 2च प्रतिनिधी जे आहे त्यांनाच आतमध्ये अलाव केलं जाणार। त्याच्याच संदर्भात जे आहेत अनिल देसाईने कालच रात्री पूर्ण शिष्टमंडळाकडून एक पत्र लिहिलेलं आणि त्या पत्रात सांगितलेलं की हे सगळेचे सगळे लोक जे आहेत उपस्थित असणार आहे आणि त्यांना या पूर्ण याचं चर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे। त्याच संदर्भात आज जेव्हा ते इथे केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचलेत, मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना भेटण्यास नकार दिला आहे। त्याने हे सांगितलं आहे की कुठे ना कुठे जे एक समजून येत आहे ते म्हणजे हे की 2च प्रतिनिधी त्यांनाच जे भेटायला ते त्यांनी अग्री केलं आहे। मात्र अनिल देसाई आणि पूर्ण शिष्टमंडळाकडून ही मागणी आहे की भेटायचं आहे तर पूर्ण शिष्टमंडळाला भेटायचं, प्रत्येक पार्टीच्या प्रतिनिधीला भेटायचं, नाहीतर भेट जमणार नाही। आणि त्यासाठीच ते अजूनही तिथे वेट करत आहेत, अजूनही तिथे वाट बघतायत की केव्हा केंद्रीय निवडणूक जे आहेत पूर्ण शिष्टमंडळाला भेट देणार आहे। खरं तर ही आता दुसरी व्हिजिट आहे शिष्टमंडळाची। काल पण आपण बघितलेलं की 1 तासाच्या वरती अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांना वेट करावं लागलं, त्यांना थांबावं लागलं। मात्र आज जेव्हा त्यांना बोलवलं आहे तर पूर्ण शिष्टमंडळाला भेटण्यास नकार दिलाय केंद्रीय निवडणूक आयोगाने, असंही समजून येतं। नक्कीच उर्वशी, तर आता या नेत्यांची निवडणूक आयोगासोबत नेमकी भेट कधी होते हे देखील पाहावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।